विषय संपला. या भेटायला आपण त्याच्यावरती चर्चा करू. राजांनी हेही पत्र पाठवलं की मी येतो भेटायला आणि मी माझी सगळी जी दौलत आहे ती सरकारात जमा करतो, फक्त माझ्या जीविताच्या रक्षणाची तुम्ही जबाबदारी घ्या. म्हणजे मला आदिलशाने काही करायला म्हणजे एवढं की मी खरंच येतोय असं दाखवण्यासाठी त्याने होकार दिला की तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही सेफ राहणार, मी तुमची जबाबदारी घेईन. मग तो दिवस ठरला आणि तो दिवस पण याच्यासारखाच केला होता. अफजल खानाच्या भेटीत तिसऱ्या दिवशी भेटणार, असं नाही की 15 दिवसापासून प्लॅनिंग ठरवली की या दिवशी भेटणार. म्हणजे समोरच्याला वेळच नाही द्यायची जास्त. तिसऱ्या दिवशी भेट ठरली, रात्री भेटणार. तुमच्या बोला मी ऐकतोय. त्याने सांगितलं की तुमच्या म्हणजे राजाने सिद्धी जोहरला सांगितलं की तुमच्या छावणीमध्ये हाय काय बोलतात त्याला बाजी घोरपडे तो राजांचा शत्रू होता असं कारणाला सांगितलं की माझे काही शत्रू आहेत ते तुमच्या छावणीत आहे, मी जर तिथं आलो तर ते माझा घात करू शकतात, त्यामुळे आपण एक गुप्त बैठक घेऊयात, त्याचे फक्त तुम्हाला माहिती असेल, तुमच्यात आणि माझ्यातच ती हे असेल. मग रात्रीच्या वेळेस आपण भेटूयात. मग ते सगळं प्लॅनिंग केलं आणि मग ते रात्री भेटायला आले. सांगा, हे अफजल खान प्रकरण किंवा सिद्धी जोहर झालं त्यावेळेस महाराजांचं किती वय होतं अंदाज आहे? 29-30. 29-30. एवढ्या कमी वयात हे झालं सगळं? अफजल खानच मारला म्हणजे 1659. अफजल खानाचं किती वय असेल त्यावेळेस? त्याचं असं 40-45 आसपास. अच्छा, हो का? मला असं वाटलं अफजल खान जे पिक्चर मध्ये वगैरे दाखवतात ते फार 60-70 तो शहाजी महाराजांच्या आसपास त्याचं वय असणार, वडिलांच्या वयाच्या शहाजीराजांपेक्षा कमी असेल. हा, कारण शहाजीराजा आणि रणदुल्ला खान एका सेम एजचे होते आणि हा शहाजीराजांकडे कामाला होता.